देह तब आहे प्रारब्धाधीन, याचा मी कासीन वाऊ भार. सरो माझा काळ तुझी चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभ दोना दिशे यावनी दुसरा, आणि कदातारा येणे जन्मे. सरो माझा काळ तुझी चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे उखटे आहे देवा. सरो माझा काळ तुझी चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पानी मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलाकांत तेजोधिकामोधिवक्त्रं. खलानिश्यवादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी, पायावरी मस्तक हे पायावरी, पायावरी. या वार करी संताचारा, वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संता, वार करी संताचा, वार करी संता. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी, वार करी पायावरी वार करी संताचा, मस्तक हे पायावरी वार करी संताचा.
संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी 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 कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी रा देह तव आहे प्रारब्धाधीन याचा मी कासीन वाहू भार सरो माझा काळ तुझी ये चिंतने काया वाचा मने इच्छितसे अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजुनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया पवनसुत हनुमान महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गुंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारा कोड म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया तुकोबरायाचा अभंग चिंतनासाठी निवडलाय जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये प्रतिपादन करतात का देहतव आहे प्रारब्ध अधीन जगद्गुरु तुकोबराया देहाचं वर्णन करतायत जगद्गुरु तुकोबराया म्हणतात हा देह प्रारब्धाच्या अधीने हा देह जाणारे पण जगद्गुरु तुकोबराया सांगतात हा देह जाण्याच्या अगोदरचा जो काळ आहे ना तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये जावा भगवंताच्या चिंतनामध्ये जावा विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र माळेवाडी साधू संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये आपण सर्वच ज्या निमित्ताने उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी आप्पासाहेब सीताराम पाटील ओमने उर्फ अण्णा त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत त्यामध्ये या कार्यामध्ये तत्पर असणारा संपूर्ण परिवार गंगा भागीरथी साखरबाई आप्पासाहेब ओमने पत्नी आहेत गंगा भागीरथी समित्राबाई शहाराम ओमने भाऊजाई आहेत श्री सोमनाथ आप्पासाहेब ओमने मुलगी आहेत गोकुळ आप्पासाहेब ओमने मुलगा आहे संजय शहाराम ओमने पुतणे आहेत जनार्दन शहाराम ओमने पुतणे आहेत गंगा भागीरथी शकुंतला रामकृष्ण गायकवाड बहीण आहेत गंगा भागीरथी शिशाबाई एकनाथ गायकवाड बहीण आहेत सौ आशाबाई आबासाहेब गारुळे बहीण आहेत सौ मंगल राजेंद्र गायकवाड मुलगी आहेत असा समस्त ओमने पाटील परिवार या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने देव भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन ओमने पाटील परिवाराने केलंय त्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळं तुमचं सर्वांचं दर्शन झालं त्याचे असणारे आमचे मित्र राजूभाऊ गायकवाड यांनी मला संपर्क केला आणि दुसरेच माझे जीवलग मित्र असणारे अनिल महाराज उंदरे मामासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय आज या कार्यक्रमाकरता आभाळा एवढी माणसं उपस्थित आहेत इकडून जर सुरुवात केली आपल्या परिसराचं भूषण असणारे गायनाचार्य रावसाहेबजी महाराज वेताळसुद्धा उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो स्वतः अनिल महाराज उंदरे मामासुद्धा उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो इकडं आपल्या परिसराचं भूषण आज माझं भाग्य म्हणावं लागेल काशीनाथजी महाराज सुद्धा आज या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत
आपले मांकड वाडगावून आलेले पवार पाटील आहेत. आता सगळेच गावातील सर्व भजनी मंडळ बरं का, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. इकडं राजू आमचे पानवीकर सगळे भजनी मंडळी, बाळूमामाच ना, बाळूमामा उपस्थित आहेत. पानवीकर सगळेच भजनी मंडळ सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेकरी असतील, दुसऱ्या आपल्या परिसराचं वैभव असणारे, मृदंगामध्ये ज्यांचा हात गोड आहे आणि स्वभावसुद्धा तेवढ्याच पटीनं गोड आहे, परमेश्वरजी महाराज भारत सुद्धा उपस्थित आहेत. पेटीवाले बाबा सुद्धा उपस्थित आहेत. समोर या कार्यक्रमाचं जे शूटिंग करतायत असे असणारे माझे मित्र, माझा कीर्तनकार चॅनलचे सर्व असणारे उमेश दादा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. समोर बसणारे आता सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मातावर्ग असेल, आपल्याच गावाचं एक भूषण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, आमचे किशोर अण्णा उपस्थित आहेत. नेहमी साधू संतांच्या सानिध्यामध्ये असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचं सगळ्यात मोठं कार्य त्यांचं महान आहे आणि त्यांना सुद्धा अण्णा उपस्थित आहेत. पाठीमाग आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, बाकीचं न लाभवतं माझ्या कीर्तनाकडे वळतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. एक महत्वाचं नाव राहून गेलं. आमचे मित्र ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, मुकुंददादा मसे, त्यांना सुद्धा धन्यवाद देईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला ही महत्वाची विधी करावं लागत असतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, हे कर्मकांड जर आम्ही व्यवस्थितरित्या पार नाही पाडलं ना, तर आमच्या संसारामध्ये आम्हाला हे दुःख सहन करावं लागत असतात. कारण सुख मिळत नाही, आर्थिक अडचणी बऱ्याच येत असतात. म्हणून कर्मकांड आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलं पाहिजे. कर्मकांड जर आम्ही व्यवस्थित नाही केलं तर आम्हाला त्याच्यामध्ये समाधान संसारामध्ये मिळत नसते. कारण आम्ही म्हणत असतो का, 10 क्रियाविधीच्या अगोदर केले जाणारे कर्म आहेत. 7 प्रकारचे श्राद्ध आम्ही करत असतो. 20व्या ठिकाणी केला जाणारा अमान्य नावाचं श्राद्ध करत असतो. केशपुराक श्राद्ध आहे, नाभीपुराक श्राद्ध आहे, हृदयपुराक श्राद्ध आहे, हस्ती संचयन श्राद्ध केलं जात आहे, कडू घास काढणे त्याला एक आम्ही श्राद्ध म्हणत असतो. आणि 10 क्रियाविधीच्या अगोदर हे श्राद्ध केले जातात. आणि 10 क्रियाविधीच्या वेळेस आम्ही म्हणत असतो तीळ घ्यायला जायचंय. तीळ काय हो त्याचं? तीळ त्याचं प्रतीक आहे. पण तिळाबरोबर आमच्या जवळ असणारं पुण्य आम्ही त्या व्यक्तीला समर्पित करायचंय. कोणा जी व्यक्ती गेली ना त्या व्यक्तीला समर्पित करायचंय. तिळतिळ पुण्य साचा पडे, ते पुण्य त्या व्यक्तीला त्या भगवंताच्या दरबारामध्ये कामा येत असतं. वर्ष श्राद्धापर्यंत आम्ही त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ काही दान करू, अन्नदान करू, वस्तुदान करू. जे केलेलं दान राहील ना, ते दान त्या व्यक्तीला त्या भगवंताच्या दरबारामध्ये ते कामा येत असतं. म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही दान केलं पाहिजे. दान सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एकदा का 10 क्रियाविधी झाल्यानंतर येतो 13वा. कारण 10 क्रियाविधी अविधी हा मागं पुढं करता येतो. 3 दिवसाला, 7 दिवसाला, 10 दिवसाला. 13वा मात्र आम्हाला 13व्याच्या दिवशी करावा लागतो. कारण ते शास्त्र आहे आणि 10 क्रियाविधी अविधी आहे. शास्त्रामध्ये बदल होत नाही. जगात कुठेही जरी गेले ना तुम्ही, शास्त्रामध्ये बदल करता येत नाही. तो का करायचा 13वा? आमच्या हिंदू धर्मामध्ये 16 प्रकारचे संस्कार आमच्यावरती केले जातात. किती? 16 संस्कार आम्ही करत असतो. सांगता येतील कोणना? पहिला संस्कार आहे गर्भधान नावाचा संस्कार, पुंसवन नावाचा संस्कार, क्रिया नावाचा संस्कार, अनवलभन नावाचा संस्कार केला जातो, श्रीमंत नयन नावाचा संस्कार करत असतो. पहिले 5 संस्कारचे लेकरू गर्भात असताना केले जातात. हिंदू धर्मामध्ये इतकी गोड पद्धत आहे मामा, का आमच्या धर्मामध्ये गर्भावरती सुद्धा संस्कार केले जातात. आणि जर गर्भावरती आम्ही जर संस्कार केले नाही, येणारं लेकरू कदाचित काहीतरी महात्मा म्हणून जन्माला येईल. गर्भावरती संस्कार करणं खूप महत्वाचं आहे. लांबची गोष्ट सांगत नाही, आत्ताचं ह्या काळामधली गोष्ट सांगतो. आळंदी या ठिकाणी सोहम आमझरे नावाचा मुलगा, ऐकला असेल तुम्ही मीडियावर, बघा सर्च करून. सोहम आमझरे नावाचा मुलगा आहे, 9च वर्षाचा मुलगा आहे अण्णा, 9च वर्षाचा आहे. पण ज्ञानेश्वरीच्या त्याच्या 9000व्या पाठी. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्या मुलाच्या मुखात गती. याचं प्रतीक काय हो? त्या मुलाची पूर्वपीठिका बघितली. त्याची आई गरीब परिवारातली. बाप माळी विणवायचं काम करतात, आई माळी बनवायचं काम करतात आणि मराठवाड्यामधले राहणारे गरीब परिस्थिती. पण आईना तो सोहम गर्भामध्ये असताना त्याच्या आईनं ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली होती. किती? 108 पारायणं केलं होती. म्हणून ते मुलगा असं जन्माला आलंय. म्हणजे सगळ्यात मोठी हे संस्कार इतकं महत्वाचं आहे ना गर्भामध्ये केले जाणारे. आमच्या मातावर्गाने पिक्चर सिरियल नाही बघितली पाहिजे लेकरू गर्भात असताना. त्या भगवंताचं नामस्मरण, चिंतन, ज्ञानेश्वरीचं वाचन, गाठ्याचं वाचन आम्ही केलं पाहिजे. विठ्ठल 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 हे 5 संस्कार गर्भात असताना करतात. नंतर केले जाणारे उपनयन संस्कार आहे, जातकर्म संस्कार आहे, विद्या आरंभ नावाचा संस्कार केला जातोय.
शिक्षा आरंभ नावाचा संस्कार केला जातोय, नामकरण संस्कार केला जातोय, मुंडन संस्कार आम्ही करत असतो, वर्धापन दिन नावाचा संस्कार केला जातोय, अन्नप्राशन नावाचा संस्कार करत असतोय, याच्यानंतर विवाह संस्कार प्रत्येकाचा होतो, आणि शेवटचा जो संस्कार करतोय आम्ही स्मशानामध्ये प्रत्येकाचा होत असतो अंत्येष्टित क्रिया, ती प्रत्येकाची होत असते. मग 16 मधून आम्ही फक्त 3 संस्कार केले जातात. एक नामकरण संस्कार, विवाह संस्कार आम्ही करत असतो, आणि शेवटचा अंत्येष्टित क्रिया करतो. मग 16 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 13, म्हणून तो केला जातोय 13वा. राहिलेल्या 13 संस्काराचं पठण गुरुजन 13व्याच्या दिवशी करत असतात. आणि एकदा का 13वा झाला, त्या आत्म्याचा मार्गक्रमण सुरू होतोय. आम्ही घरामध्ये दिवा लावलेला असतो. का लावायचा असतो तो दिवा? 13 दिवस तो आत्मा त्या दिव्याच्या स्वरूपामध्ये घरामध्ये स्थित असतोय. आणि एकदा का 13वा झाला, त्या आत्म्याचा मार्गक्रमण सुरू होतोय. आधुनिक लोकांना नाही आवडणार, कदाचित पटणार नाही या गोष्टी. गरुड पुराणामध्ये उल्लेख म्हणून ते तुम्हाला सांगतोय. आणि तो आत्मा वर्ष श्राद्धाच्या दिवशी भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित होतोय. आणि त्या ठिकाणी गेल्यावरती चित्रगुप्त नावाचा वकील असतोय. तो काय करतो? आम्ही आयुष्यभर केलेल्या कर्माची फाईल भगवंताच्या समोर ठेवतोय. आणि मग त्या दिवशी जगाचा मालक ठरवतो, आम्हाला नरकाला पाठवायचं का पुनर्जन्म द्यायचा, का त्या भगवंताच्या चरणाशी जागा ठेवायची. म्हणून जीवन जगत असताना आम्ही पहिल्यांदा कर्म चांगले केले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कारण कर्म महत्वाचे. आम्ही जर कर्म चांगले नाही केले, कारण या विश्वाचा नियम आहे बरं का, या जगाचा घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय. हो तुका माने सत्य कर्म भावे साय, तुका माने सत्य कर्म भावे साय, घातलिया भय नरका जाणे, हा घातलिया भय नरका जाणे. ओ तुका म्हणे सत्य कर्म भावे साय, तुका म्हणे सत्य कर्म भावे साय, घातलिया भय नरका जाणे, आ घातलिया भय नरका जाणे, नरका घातली भय नरका जाणे. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाला जायचं. या विश्वाचा नेहमी, या जगाचा नेहमी. जो जन्माला आलाय ना, त्याला जावाच लागणार आहे. भगवंत म्हणतात, जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद परे हरिरीती नतम सूचितू मरशी. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना कशाचा विचार करतो रे? अर्जुना तू मारले तरच ते मरणार आहे का? अर्जुना तू नाही मारले तरी ते मरणार आहे, आणि तू मारले तरीही ते मरणार आहेत. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, ये घटिका यंत्र जैशी परिभ्रमे. या सृष्टीचा नेहमी जी वस्तू निर्माण होते ना, तिचा शेवट ठरलेला आहे. जो जन्माला येतोय तो पुन्हा मारणार आहे, तो पुन्हा जन्माला येणार आहे. ये घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळीया, ना म्हणू नये धनंजया जया परी. जो देहरूपी गावाला येतो ना, त्याला जावाच लागणार आहे. नाही म्हटला तरी पर्याय नाही, निघावा लागतं निरोप आल्याबरोबर. पण माऊली ज्ञानोबराया जन्माच्या सोहळ्याला नाही किंमत देत हो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, खऱ्या अर्थाने ज्याचा मृत्यूचा सोहळा होतोय ना, तो खरा भाग्यवानी. मग मृत्यूचा सोहळा कोणाचा होतो? आमच्या संत महात्म्याचा मृत्यूचा सोहळा होतोय. ज्या संतांनी हाडाचे काढा केले, तुम्हा आम्हाला जो परमार्थ शिकवलाय ना, त्या संतांचा मृत्यूचा सोहळा होत असतोय. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा समाधी सोहळा तुमच्या आमच्या डोळ्याने आम्ही बघितला. बेटावरती जागा पुरत नव्हती समाधी सोहळ्याला. कशाचं प्रतीक आहे? त्या महात्म्याने आयुष्यभर हाडाचे काढा केले, तुम्हाला जो परमार्थ शिकवलाय तुम्हा आम्हाला, त्याचं प्रतीक आहे. कारण कसलाही विचार नाही केला, स्वतःच्या शरीराचा सुद्धा महाराजांनी विचार नाही केला. 109 वर्ष अखंड कीर्तन करत होते, आणि त्या संतांचा मृत्यूचा सोहळा होत असतोय. महाराज आम्ही जर बेटात गेलो तर त्या एका धोताराच्या 2 लुंग्या करायची. शर्ट जर फाटला तर सुई घेऊन शिवायचे. बघितलेलं आहे आमच्या डोळ्याने आम्ही कित्येक वेळेस. शर्ट फाटला तर सुई घेऊन शिवायचे महाराज स्वतः. संत जनार्दन स्वामी महाराज बारदाण्याचे कपडे घालायचे. समाजाने दिले नसते का? या संतांकडे ती ताकद असती. समोर भोग पडलेले पण भोगायची नाही, ही ताकद संतांकडे असते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जग माझी,
राहील आता कीर्ती जगामा गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील आता कीर्ती जगामाची राहील आता कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती. काय संतांचा अवतार. आपल्या महाराष्ट्रावरती एवढे उपकार आहे संत महात्म्याचे. महाराष्ट्राला संतभूमी म्हटलेलं आहे आणि आमच्या देशाला देवभूमी म्हटलेलं आहे. म्हणून त्या संतांचे उपकार आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्या संतांचा मृत्यूचा सोहळा होत असतो. आणि दुसरा एक ज्याचा सोहळा होतोय तो म्हणजे आमचा सीमेवर लढणारा सैनिक. त्याचा एक मृत्यूचा सोहळा होत असतोय. स्वतःच्या मुलाची काळजी करत नाही, परिवाराची काळजी करत नाही, बायकोची काळजी करत नाही, अखंड सीमेवरती लढत असणारा तो आमचा सैनिक, त्याचा मृत्यूचा सोहळा होत असतोय. ह्या दोन लोकांचा मृत्यूचा सोहळा होता. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून जीवन जगत असताना आम्ही कर्म चांगले केले पाहिजे, समाजाकरता जीवन जगलं पाहिजे. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आयु कर्ममचे वित्तमचे विद्या निधनम येवचे. त्या भगवान परमात्म्याने आम्हाला या 5 गोष्टी आमच्या संचितानुसार आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला प्रदान केलेले आहे. आयु, कर्म, वित्त म्हणजे धन, विद्या आणि मरण आमच्या संचितानुसार आम्हाला मिळत असते. आमच्या पूर्वीच्या कर्मानुसार आम्हाला त्या मिळत असतात. मग आम्ही जीवन जगत असताना आयुष्य कसं जगलं पाहिजे. त्या भगवंताने आम्हाला सुंदर नरदेह दिलाय. कशा करता दिला का त्या भगवंताचं भजन आमच्या मुखाने आम्ही केलं पाहिजे. कारण इंद्रादी देवांना सुद्धा वाटत असतं का या मृत्यू लोकांमध्ये आमचा जन्म व्हावा, पण त्यांना नाही मिळत ना. मिळतोय का? नाही मिळत. साधू संतांना मिळाला, तो कळाला सुद्धा, आणि तुम्हा आम्हाला मिळाला पण तो अजून कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून आयुष्य जगत असताना माणसाने कसं आयुष्य जगलं पाहिजे. माझे छत्रपती शिवाजी महाराज कसं जीवन जगले हो. माझे राजे 52 ते 53 वर्षे जगले, पण राजे कसं जीवन जगले. महाराज गेल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला कळाली होती, पण तीच बातमी त्या वाघ्या कुत्र्याला कळाली ना. त्या वाघ्या कुत्र्याने आपला प्राण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती समर्पित केलाय. असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. आमच्याकरता माणसं सुद्धा रडत नाही, ही परिस्थिती आमची. छत्रपती शिवाजी महाराज कसं जीवन जगले. माझ्या राजांनी त्या काळामध्ये किती माणसं घडवली असतील व कोणते माणसं घडवले असतील, कसे संस्कार त्या लोकांना दिले असतील. त्या काळामध्ये हिरोजी इंदुलकर नावाचे सद्ग्रस्त ऐकले असतील तुम्ही महाराजांच्या इतिहासामध्ये. हिरोजी इंदुलकर नावाचे महाराजांकरता जीवाला जीव देणारे माणसं त्या काळामध्ये होती. हिरोजी इंदुलकरांनी काय केलं, ते रायगडाचं संपूर्ण बांधकाम केलंय. आणि रायगडाचं बांधकाम झाल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज तो रायगड बघण्याकरता आले. आणि महाराजांनी रायगड बघितला आणि हिरोजी इंदुलकरांना म्हटले, हिरोजी इंदुलकर रायगड तुम्ही बांधलाय म्हटले, त्या रायगडाच्या कमानीवरती तुमचं मोठ्या अक्षरामध्ये नाव टाका. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले. हिरोजी इंदुलकर म्हणले, नाही राजे, माझं नाव कसं टाकू राजे, तुमच्यामुळं मी गड बांधलाय. नाही, छत्रपती म्हणले हिरोजी तुमचं नाव मोठ्या अक्षरामध्ये टाका. पण हिरोजी इंदुलकर म्हणले, नाही राजे ऐका ना. शेवटी हिरोजी इंदुलकरांनी काय केलं, छोटीशी शिळा घेतली एक दगडाची आणि त्या शिळ्यावरती नाव टाकलं हिरोजी इंदुलकर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे ती शिळा घेऊन गेले. राजांना म्हटले, राजे रायगडाच्या सगळ्यात शेवटच्या पायरीला लावण्याची परवानगी द्या मला ही शिळा. राजे म्हणे, का बरं. अहो हिरोजी तुम्ही गड बांधलाय, गडाच्या कमानीवरती मोठ्या अक्षरामध्ये तुमचं नाव टाका म्हणले, शिळेवरती काय नाव टाकता. हिरोजी इंदुलकर म्हणले, नाही राजे तसं नाही चालणार. राजे म्हणले, का बरं. हिरोजी इंदुलकर म्हणले, राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही गडावर याल ना राजे, त्या त्या वेळेस तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकाला लागावं एवढीच माझी अपेक्षा आहे. महाराजांनी माणसं घडवली होती. आज काय विचार करतो आम्ही, आज कसे माणसं घडवले. छत्रपतींनी त्या काळामध्ये कसे माणसं घडवले असतील. म्हणून जीवन जगत असताना असं जीवन जगा का आपण गेल्यावरती आपला सुगंध महाराष्ट्रावर दरवळत राहायला पाहिजे. असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. आपण उठल्याबरोबर आपल्याबरोबर 4 जण उठले पाहिजे. आपण बसलो तर आपल्याबरोबर 4 जण बसले पाहिजेत. कारण जीवन जगत असताना बोलायच्या अगोदर विचार करायला शिकलं पाहिजे, लिहायच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे, हार मानण्याच्या अगोदर प्रयत्न करायला शिकलं पाहिजे, खर्च करण्याच्या अगोदर माणसांनी कमवायला शिकलं पाहिजे, आणि मरायच्या अगोदर जगायला शिकलं पाहिजे. जीवनात इतक्याही चुका नाही केल्या पाहिजे का पेन्सिलच्या अगोदर ते कुठरोबर संपून जाईल. म्हणून जीवनामध्ये मित्र जर जोडायचे असेल ना
आरशाप्रमाणे किंवा सावलीप्रमाणे माणसाने जोडले पाहिजे. कारण आरसा कधी साथ सोडत नाही आणि सावली आरसा कधी खोटं बोलत नाही, सावली कधी साथ सोडत नाही. पण माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे, माझे राजे कसं जीवन जगले. विठ्ठल विठ्ठल कारण जीवनामध्ये बायको फक्त दरवाजापर्यंत असणार आहे, समाज हा स्मशानापर्यंत असणार आहे, मुलगा हा अग्नी दान देण्यापर्यंत असणार आहे. आमच्याबरोबर फक्त आमचे कर्म येणारे, दुसरं काही येणार नाही. अहो जन्म दुसरा देतोय. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. 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 हरिमुखी गाथा हर फलिता, हरिमुखी गाथा हर फलिता. हरिमुखी गाथा हर फलिता, हरिमुखी गाथा हर फलिता. केले कर्म झाले त्याची भोग आहे. मग कर्म माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे. कारण जीवनामध्ये जन्म दुसरा देतोय, नाव दुसरा ठेवतोय, शिक्षण दुसरा करतोय. आम्ही गेल्यावरती आमची प्रॉपर्टी सुद्धा दुसरेच वाटून घेतात. आपलं काय हो, शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालतात, स्मशानामध्ये सुद्धा दुसरेच घेऊन जातात. आपलं काय, काहीच नाही. किती कोटीचा बंगला बांधा, शेवटची आंघोळ कुठे आहे? अंगणातच आहे. अंगणामध्ये शेवटची आंघोळ आम्हाला घालणार आहे. म्हणून जीवन माणसाने कसं जगलं पाहिजे. आम्हाला जे आयुष्य भगवंताने दिले, आमचा देश स्वतंत्र करून दिला, ज्यांनी हुतात्मे झाले देशासाठी, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असतील, या देशाने हे महात्मे दिले आम्हाला. काय योगदान असेल देशासाठी. म्हणून जीवन जगत असताना माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे ना. कारण आपल्या भारताचे राष्ट्रपती राहिलेले APJ अब्दुल कलाम साहेब मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले होते, पण आयुष्यभर देश सेवेचं काम केलंय. शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलं आयुष्यभर. राष्ट्रपती राहिले भारताचे, पण शेवटी या जग सोडून गेले ना. काय निघलं हो त्यांच्याकडं? फक्त अभ्यासाची पुस्तकं त्यांच्याकडे होते. असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. तो काळ म्हणजे ते लोक वेगळे होते. APJ अब्दुल कलाम साहेबांना एकाने विचारलं, म्हणले का हो अब्दुल साहेब तुम्ही लग्न का नाही केले? ते म्हणे देश सेवेमध्ये ना मला लग्नाचं वय कधी येऊन गेलं ते कळलंच नाही म्हणले. म्हणजे ही परिस्थिती लोकांची होती. जुन्या लोकांचा विचार केला तर काय ते भारत मातेने आम्हाला माणसं दिली उपलादासारखी. स्वामी विवेकानंद काय महात्मा होते, त्यांच्यासारखा ज्ञानी हुशार महात्मा नव्हता. या देशाला दिलाय, या भारत मातेने आम्हाला दिलाय. सिंधुताई सपकाळ असेल, अनाथाची माय म्हटलं जायचं त्या सिंधुताई सपकाळला. हजारो मुलं त्या अनाथ मुलं सिंधुताईंना सांभाळले असतील. आणि आजही सिंधुताईंना जे सांभाळलेली मुलं तेच काही क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी. म्हणून आपल्या देशाला जे माणसं दिले ना, जे महात्मे दिले ना, ती वेगवेगळ्याकडेच महात्मे होती. श्री श्री रविशंकरजी महाराज काय मोठं कार्य, 180 देशामध्ये त्यांचं कार्य. धर्मयोद्धा आपले रामगिरीजी महाराज या भारत मातेनंच दिले. म्हणून जीवन जगत असताना आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे. कारण आजचा विचार नका करू, आजचं तर फार खिचडी झालेली. राजकारण म्हणलं का तिटकारा येतो. परमेश्वर महाराज इतकी बिकट परिस्थिती. कारण जुना काळ आठवा बरं. आता तो माझा विषय नाही, पण आजची परिस्थिती जर बघली तर खूप विचित्र परिस्थिती. लांबचं नका बघू. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असताना बघा, विलासरावजी देशमुख होते त्या काळात बघा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना ते बघा. नीती होती, नीतिमत्ता होती. म्हणून बाकीचा विषय लांबीत नाही, माझ्या कीर्तनाकडे बोलतो. विठाल विठाल म्हणून आयुष्य जीवन जगत असताना आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे. चांगलं जीवन आयु कर्मचे, याच्यानंतर कर्म आहे. आम्ही जे कर्म करू ना ते आम्हाला भोगावं लागणार आहे. कारण कर्म माणसाकडून जर घडले तर भगवंताच्या बापाला सुद्धा कर्म चुकले नाही, दशरथ राजांना त्यांना सुद्धा कर्म भोगावं लागले ना. मग हे जीवन जगत असताना आम्हाला कर्म फेडावं लागणार आहे, कर्माची भोग आम्हाला भोगावं लागणार आहे. मग अगोदर आम्ही कर्मच चांगले केले पाहिजे ना. कारण ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले आहेत ना त्याची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय,
बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणार आहे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि चांगले कर्मच आपल्या बरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा ना. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माशी गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी, बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ते आयुष्यात सुखी होत नाही. म्हणून जीवनामध्ये चांगले कर्म केले पाहिजे. कारण जीवन जगत असताना इतरांचं सुद्धा आम्ही वाईट नाही केलं पाहिजे. जो इतरांचं वाईट करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटायला लागा ना. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचा कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही कर्माचा होत असतो, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना एखाद्याने तुम्हाला दुःख दिलं, त्रास दिला, त्याचा विचार करू नका. कोण्याही जीवाचा नखडो मत्सरा, 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 कोण्याही जीवाचा नखडो मत्सर, कोण्याही जीवाचा नखडो मत्सर, कोण्याही जीवाचा नखडो मत्सर. ओ वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजना, वरमा सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ओ वर्मा सर्वेश्वर पूजना, वर्मे सर्वेश्वर पूजना, पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाची तुम्ही भक्ती भागवत, कराल नेहित सत्य करा. ऐकाची तुम्ही भक्त भागवत, कराल नेहित सत्य करा, सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडे मत्सर. कर्म करण्याला कर्म करू द्या, पण तुम्ही दुसरं कर्म करू नका. एखाद्याने तुम्हाला दुःख दिलं, त्रास दिला, तुम्ही का दुसरं कर्म करता? कारण कर्म त्याचा व्याजासह बदला घेणार आहे. तुम्ही का दुसरं कर्म करता? कारण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे आणि या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलेट करा आणि किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावाच लागणार आहे. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जर जळत असेल ना, तिचा तिरस्कार अजिबात करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कोणी कसाही असो त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना. म्हणून जीवनामध्ये कर्म करण्याला कर्म करू द्या. कारण स्वामी विवेकानंद म्हणतायत, ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी संकट आहे, दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणीतरी विरोधक आहे, त्याने समजायचं का आपला रस्ता योग्य आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, विरोधक नाही, अडचणी नाही, त्यांना समजायचं का आम्ही चुकीच्या रस्त्याने प्रवास करतोय. म्हणून जीवनामध्ये आम्ही चांगलं जीवन जगा. लोकांचा विचार करू नका. कारण समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात आणि काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. आंधळ्याला आरशाची आणि बहिरेला संगीताची काहीच किंमत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते.
कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या. कारण आज समाजामध्ये परिस्थिती अशी, दुसऱ्याच्या घराला आग लावून आपली वांगी भाजून घेणाऱ्याची संख्या जास्त आहे. म्हणून अशा लोकांपासून लांब राहा. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगाय. विठाल 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 समाजाचा विचार केला. समाज असा आहे, पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खाता. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना आम्ही 10 वेळेस विचार करतो. ही आजची आमची परिस्थिती. म्हणून जीवन जगत असताना आम्ही कसं जीवलं पाहिजे, लोकांचा विचार अजिबात करू नका. त्या भगवंताचं भजन, त्याचं चिंतन करा. ते भजन, ते चिंतन आमच्या बरोबर येणार आहे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात ना, हळूहळू ढाळे ढाळे किंवा तेने एकी वेळे तर या मार्गीची निबळे निश्चिंत ठाकी. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचंय, पण तिथपर्यंत जात असताना आम्हाला हळूहळू जावं लागणार. त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन आम्हाला करावं लागणार आहे. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाला नम्रता खूप महत्वाची मामा. कारण नम्रता जर असेल तर आम्ही जग जिंकण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण होत असते. नम्र झाला भूता तेने कोटीले आनंदा, तेने कोटीले आनंदा, तेने कोटीले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोटीले आनंदा, तेने कोटीले आनंदा, तेने कोटीले आनंदा, कोटीले आनंदा, कोटीले आनंदा. नम्र झाला भूता त्यांनी कुंडली अनंती, महापुरे झाडे जाती तेथील वळे वासती. कारण नम्रता महत्वाची. सोनं वितळलं का दागिना तयार होतो, लोखंड वितळलं का अवजार तयार होतं, माती नरम झाली का पीक चांगलं येतंय, आणि माणूस नम्र झाला का माणसाचाच देव होतोय. म्हणून देवाकडे जाण्याची गरज नाही. नम्रता जर असेल, ज्ञान सुद्धा माणसाकडे येत असते. ज्ञानाची ताकद अशी, ज्ञान असावं माऊली ज्ञानोबा रायासारखं, वैराग्य असावं जगद्गुरु तुकोबा रायासारखं, भक्ती असावी माझ्या जनाबाई सारखी, आणि लढणं असावं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांसारखं, आणि जगणं असावं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. म्हणून जीवन कसं माणसाने जगलं पाहिजे, चांगलं जीवन त्या भगवंताचं भजन आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कारण नेहमी माणसाने सत्तेच्या बाजूने असलं पाहिजे. तो जगाचा मालक सुद्धा नेहमी सत्तेच्या बाजूने असतो. जो खरं वागतो ना, त्याच्या बाजूने भगवान परमात्मा असतो. ज्या वेळेस सीतेच्या शोधासाठी वानरांचा राजा असलेले सुग्रीवाची मदत घेण्यासाठी रामप्रभू निघाले होते, पण हनुमंतांनी काय केलं, एका ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि रस्त्यामध्ये भगवंताला आडवी झाली. देवाला विचारला, देवा तुम्ही सुग्रीवाच्या बाजूने आहात का वालीच्या बाजूने आहात? भगवान परमात्मा म्हणले, ना मी वालीच्या बाजूने ना सुग्रीवाच्या बाजूने. जो न्यायाने वागतो ना, मी त्याच्या बाजूने आहे म्हणले. एखादा किती थाटामाटात जगताना दिसला ना, तुम्ही तुमची वाट बदलू नका, कारण इथे न्याय झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण भगवंतानी या 5 गोष्टी आमच्या प्रारब्धानुसार, आमच्या संचितानुसार दिल्या आहे. कारण मरण सुद्धा आमच्या संचितानुसार प्रारब्धानुसार असतंय. वीत म्हणजे धन सुद्धा आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला मिळत असतंय. कारण धन सुद्धा आम्ही जर वाईट मार्गाने कमवल्याच्या मागं लागलोय ना, शास्त्राचा नेहमी 10 वर्षाच्या पुढं ते धन आम्हाला साथ देत नाही, ते वेगळा मार्ग दाखवायला सुरुवात करतं. म्हणून धन सुद्धा कमावताना आम्ही चांगलं धन कमवलं पाहिजे, प्रामाणिकपणाने आणि कष्टाने आम्ही जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, हो जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, ओ उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. गती गती तो एक पावेल उत्तमची गती, तो एक पावेल तो एक पावेल उत्तमची, उत्तमची गती, तो एक पावेला, तो एक पावेला, तो एक पावेला. जोडून या धन उत्तम व्यवहारी. आत्ताच या ठिकाणी माझे मित्र असणारे, नेहमी साधू संतांच्या सानिध्यात असणारे ओमने सर सुद्धा उपस्थित राहिले, त्यांना धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. धन सुद्धा
आम्हाला आमच्या प्रारब्धानुसार मिळत असतं, मरण सुद्धा आमच्या संचितानुसार आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला मिळत असते. म्हणून जीवन जगत असताना अन्न मान धन हेतू प्रारब्ध अधीन, अन्न सुद्धा आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला मिळत असते. कारण ते कसं, तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. ज्यावेळेस भगवान परमात्मा भोजन करण्याकरता बसले, पण भगवंतानी काय केलं, भोजन करायच्या अगोदर डोळे झाकले. रुक्मिणी आई साहेबांनी देवाला विचारलं, देवा का हो? कारण भोजन करण्याच्या अगोदर सगळं जग तुमचं ध्यान करतं, मग भोजन करायला बसतं. पण तुम्ही कोणाचं ध्यान करता म्हटले? तुम्ही डोळे झाकून बसले, कोणाचं ध्यान करतायत? भगवान परमात्मा म्हणले, रुक्मिणी अगं तुला नाही समजणार ते, मी ज्याचं ध्यान करतोय ना, ह्या पृथ्वी तलावरत्या प्रत्येक जीव मात्राचं मी ध्यान करतोय म्हटले. कारण प्रत्येक जीव जेवला का नाही, त्यांनी भोजन केलं का नाही, मी प्रत्येकाचं ध्यान करतो. ज्याला अन्न मिळालं नसेल त्याच्या अन्नाची मी व्यवस्था करतो, त्याच्या संचितानुसार प्रत्येकाची व्यवस्था करूनच मी भोजनासाठी बसतो. भगवंत रुक्मिणी आई साहेबाला म्हणले. रुक्मिणी आई साहेब म्हणे, काय चाटा मारत्या देवा, काही तिकडं फिकी त्या म्हणे. भगवंत म्हणले, नाही रुक्मिणी, सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय मी भोजन करत नाही. रुक्मिणी आई साहेबांनी काय केलं, एक दिवस सकाळी सकाळी रुक्मिणी आई साहेबांनी 2 मुंग्या घेतल्या. छोट्या मुंग्या असतात का त्या मुंग्या छोट्याशा एका डबीमध्ये भरल्या आणि डबीमध्ये ठेवल्या. डबीचं झाकण लावून घेतलं. ती डबी मोठ्या डबीत ठेवली, मोठी डबी पुन्हा मोठ्या डबीत ठेवली, तो मोठा डबा त्याच्यापेक्षा मोठ्या डब्यात ठेवली. आणि कपाटामध्ये रुक्मिणी आई साहेबांनी लॉकरमध्ये कुलूप लावून घेतली, बाहेरचं लॉक लावलं. ते दोन्ही चाव्या आपल्या कमराला ठेवल्या. संध्याकाळी भगवान परमात्मा भोजनाकरता बसले. भगवंतांनी डोळे झाकले, पाणी फिरवलं आणि भगवान परमात्मा भोजन करण्याला सुरुवात करणार. तेवढ्यात रुक्मिणी आई साहेब म्हणले, देवा थांबा, देवा थांबा. भगवंत म्हटले, काय भानगडे, थांबा ना. तुम्ही म्हणता का प्रत्येक जण भोजन केल्याशिवाय मी जेवण करत नाही, तुम्ही म्हणताय ना असं देवा? भगवंत म्हणले, हो. रुक्मिणी आई साहेबांनी देवाचा हात धरला आणि त्या कपाटाजवळ नेलं भगवंताला. कपाटचं लॉकर उघडलं, त्याच्यातून तो डबा काढला, ती छोटी डबी काढली आणि भगवंताला त्या डबीचं झाकण उघडलं रुक्मिणी आई साहेबांनी. देवाला म्हणला, देवा बघा, तुम्ही म्हणते ना प्रत्येक जीव जेवतो, या मुंग्या सकाळपासून मी या डबीत कोंडून ठेवल्याय, त्यांना काहीच खायला नाही. बघा म्हटले देवा, बघा या डबीत बघा जरा, या उपवाशी सकाळपासून. भगवंत म्हटले, मला काय दाखवते, तूच बघ एकदा. रुक्मिणी आई साहेबांनी त्या डबीत बघितल्यावर रुक्मिणी आई साहेबांनी बघितलं, त्या मुंग्या एक तांदळाचा शीत कुरतडत होत्या. आणि मग रुक्मिणी आई साहेबांनी बघितल्यावर म्हटलं, देवा ही काय भानगडी? ज्यावेळेस त्या मुंग्या डब्यात टाकल्या, त्या डबीमध्ये मी, तर त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, अन्न नाही, काहीच नाही, कस काय त्याच्यामध्ये आलाय? आणि मग म्हणले, रुक्मिणी अगं प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार जे त्याला मिळत असते. ज्यावेळेस त्या मुंग्या तू डबीत टाकत होती ना, त्यावेळेस तुझ्याच कपाळाचा एक तांदळाचा शीत त्या डबीमध्ये पडला. म्हणले, तुला सुद्धा कळलं नाही. तसं अन्न मान धन म्हणजे अन्न सुद्धा आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला मिळत असतं. प्रारब्धामध्ये जर असेल ना, ते मिळणारच. विठ्ठल विठ्ठल. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा देह ना, हा देह सुद्धा प्रारब्धाच्या अधीन, अभंगाचं पहिलं. देह तवा आहे प्रारब्धा अधीन,